म्हणून काय होणार तर चोरी नाही ती झाली ऑलरेडी. हो बरंच काय काय घेऊन गेले. 5.1 सराउंड साऊंड सिस्टम नेली, टीव्ही लॅपटॉप नेला. बापरे मग दुरुस्त करून घ्या. नेलं नाही सगळं. हो असं काय राहतं. पोलीस कंप्लेंट केली ना? नाही माझा विश्वास. हाय मी अदिती सारंगर आणि सगळ्यात आधी व्हेरी फर्स्ट टेलच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून माझा मनापासून नमस्कार. रंगभूमीवर सध्या आम्ही एक सुंदर नाटक करतोय मास्टर माइंड नावाचं आणि आता त्याचा 50वा प्रयोग होऊ घातला आहे. 50वा प्रयोग सक्सेसफुली आम्ही करतो. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आहे आमच्या नाटकाला कारण सगळ्यात जवळच्या जॉनरचं नाटक आहे, लोकांना आवडणारा जॉनर आहे सस्पेन्स थ्रिलर. लॉकडाऊननंतर गेली अनेक वर्ष आपण ह्या जॉनरशी अनेक वेबसिरीजमधनं जवळून संपर्कात आलो आहे आणि आता प्रत्यक्ष रंगभूमीवर अशा विषयाचं अशा आशयाचं एक सुंदर नाटक आम्ही घेऊन आलो. कधी कधी काय होतं माहिती आहे, आपण जेव्हा तर्क लावतो नाटक पाहत असताना आपण तर्क वितर्क करत असतो आणि आपला तर्क बरोबर आला किंवा आपला तर्क चुकला तर ह्या दोन्ही वेळेला ना आपण त्या प्रोजेक्टशी ना फार जवळून कनेक्ट होतो आणि स्पेशली आपला तर्क चुकला तर आपल्याला फारच भारी वाटतं अरे असं कसं काय झालं. तर नाटकाच्या बाबतीत बऱ्याचदा असं घडतं आणि त्यामुळे लोकांना एकदम आश्चर्य वाटतं आणि फार फार कनेक्ट करतात लोक नाटकाला. सुदैवाने फार मोठी मंडळी या नाटकाशी काय म्हणतात निगडीत आहेत. आमचे लेखक सुरेश जयराम यांनी रंगावृत्ती केली, नंतर बोर्डवेकर सर त्यांनी नाटक लिहिलं, त्यानंतर विजय केंकरे यांनी डायरेक्ट केलं, शीतल दादांनी लाईट्स केले, मामा मुळे मी सेट केला आहे, अशोक पत्कींनी आपलं म्युझिक केलेलं आहे, मंगल केंकरेंनी आपले सुंदर कॉस्ट्युम्स केलेले आहेत. काय होतं की अशी मंडळी आपल्याबरोबर असली म्हटल्यानंतर आपली जबाबदारी कलाकार म्हणून खूप जास्त प्रमाणात वाढते. त्यांनी केलेली सगळी सोय असते आपल्यासाठी, सोयच म्हणता येईल. तर त्यांनी आपल्यासाठी जे काही रंगवलेलं असतं ते पात्र म्हणून अजून पुढे नेऊन रंगवायचं असतं आणि ही फार आनंदाची गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये माझा कुठेतरी सहभाग आहे. सो थँक्यू सो मच. मला तुम्ही आज नाटक कव्हर करायला आलात आणि तुम्ही नाटक पाहणार आहात आणि या पात्राविषयी मी फार काही बोलू शकत नाही कारण पात्राचं नाव रश्मी आहे, याच्या पलीकडे मी त्या पात्राचं आडनावही सांगू शकत नाही, इतका सस्पेन्स आहे. तेव्हा तुम्ही पाहायला याल तेव्हा नक्कीच हा थरार ही गंमत हा सस्पेन्स अनुभवाल अशी खात्री आहे. सो थँक्यू सो मच. माझी आजी म्हणते पाणी नाही मी बसून ठेव. ओके नाही तसं वयस्कर लोक म्हणतात ना, आपण जरा त्यांचं ऐकायला पाहिजे. माझी नमस्कार, मी आस्ताद काळे. मास्टर माइंड हे एक नवीन नाटक फेब्रुवारी महिन्यापासून तुमच्या भेटीला आम्ही आणलं. या नाटकाविषयी एक थोडक्यात सांगायचं तर मी म्हटलं तसं सस्पेन्स थ्रिलर ह्या पठडीतलं नाटक आहे, त्यामुळे कथानक किंवा अशा बाबतीत मी फार काही सांगू शकणार नाही. किंबहुना माझ्या भूमिकेविषयी जास्त खोलात शिरून मी सांगू शकणार नाही आमच्या दोघांच्याही. पण साधारण 35ची दोन माणसं अचानक एकमेकांना भेटतात, एका घरात येतात आणि पुढे त्यांच्यामध्ये काय घडतं, ते एकमेकांशी काय वागतात, कसे वागतात, का वागतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नाटक पाहिल्यावरच मिळतील. तेव्हा मी आणि आदिती खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतो हा थरार तुमच्यापर्यंत तितक्याच ताकदीने पोचवण्याचे प्रयत्न. तर ह्या प्रयत्नांना पाठिंबा द्यायला आणि जर आवडले हे प्रयत्न तर शाबासकी द्यायला मास्टर माइंड जरूर या. तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जेव्हा प्रयोग असेल तेव्हा नक्की भेटूच. धन्यवाद.